भारत सरकारचे ज्या स्टार्टअप इंडिया योजना ज्या आहेत त्याच्या खाली जे आहेत अनेक उपक्रम त्याने तरुणांसाठी सुचवलेले आहेत अनेक. आता त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे घरपोच डिझेल पोचविणे. आणि आज हे श्री अनिकेत आडके आणि लक्ष्मण वाल्मिकी या दोघा मित्रांनी जे आहे त्यांना राठोड यांनी मदत केलेली आहे. हा टँकर घेतलेला आहे पाठीमागे आपल्याला कदाचित दिसेल. हा 6,000 लिटरचा टँकर आहे. त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडीसुद्धा दिलेली आहे. आणि मग कोणाच्या घरी कॉम्प्लेक्समध्ये जनरेटर्स आहेत, कुठे JCBचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तिथे डिझेलची आवश्यकता आहे. अशा अनेक ठिकाणी त्यांनी तुम्ही फोन केला की ताबडतोब अर्धा-पाऊण तासामध्ये ही गाडी हजर होईल आणि ताबडतोब तुम्हाला ते डिझेल जे आहे घरपोच मिळेल. जसं आपण जेवणाच्या ऑर्डर त्या स्विगी आणि अमुक ज्या काय आहेत हल्ली झोमॅटो वगैरे त्यांना देतो आणि मग 10 मिनिटात येतात आणि ते तुम्हाला जे काही तुम्ही ऑर्डर दिलेली आहे ते ऑर्डर तुमच्याकडे पोचवतात. तसं ही डिझेल तुम्ही ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करू शकता की उद्या 4 वाजता आमच्याकडे या, काय मला डिझेलची गरज लागेल. तर अशा रीतीने अनेक ठिकाणी जे आहे म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही, लाईन लावायची गरज नाही. आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला, मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला ताबडतोब त्या वेळेला तो ट्रक नक्की तुमच्याकडे तो येईल. त्याच्यासाठी जे आहेत आता यांचा जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहेत त्यांना मी सांगितलं की त्याची जाहिरात करा. आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण हे टाकलं तर ती जाहिरात आणखीन मोठी होईल. आणि आपलं नाशिक शहर आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस खूप वाढतं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा-पाऊण तास लागेल कदाचित. तिथे आणखीन परत लाईनीमध्ये गाडी उभी करायची, परत इथून यायचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. बरं त्याच्यामध्ये तुमचं नुकसान काय नाही, उलट तुमची वेळ वाचणार आहे आणि तुमच्या पाहिजे त्या वेळेला तुम्हाला घरपोच हे डिझेल मिळणार आहे. तर अतिशय चांगला उपक्रम जो भारत सरकारने हा सुरू केलेला आहे त्याचा फायदा जो आहे हे आमच्या या 2 मित्रांनी घेतलेला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी खास इथं आलेलो. बोला. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबत आधी निर्णय झाला, नियुक्ती झाली, नंतर त्याला स्थगिती मिळालेली आहे. पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये वाद आहे असं दिसतंय, नेमकं काय? आता खरं म्हणजे काय मी मंत्रिमंडळात नाही, मंत्री नाही, त्याच्यामुळे काय चाललेलं आहे आणि कोण काय मागतं याची काय मला काही माहिती नाही आहे. परंतु आता सगळ्यांनाच काय कदाचित मिळेल असंही नाही. आणि मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सांगितलं असेल की बा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्टे दिला असेल. आता मुख्यमंत्री 2-4 दिवसामध्ये डावोसला ते गेलेले आहेत. या खास आपल्याकडे उद्योगधंदे आणण्यासाठी जी काही जागतिक परिषद तिथे भरते, अनेक तिकडे उद्योगपती येतात, तर त्या कार्यक्रमासाठी ते गेलेले आहेत. त्या आल्यानंतर जे आहेत ही सर्व जी आहेत मंडळी बसतील, उपमुख्यमंत्री बसतील, मुख्यमंत्री बसतील, जे काही मंत्री आहेत तेही बसतील आणि त्याच्यात ते मार्ग निश्चितपणे काढतील. नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळावं कारण स्ट्राईक रेट जास्त आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी केली, तुमची मागणी काय असणार? मला काही माहिती नाही कोणी अशी मागणी केली, हे काय मला तरी काही कल्पना नाही आहे किंवा वर्तमानपत्रातून सुद्धा असं काही आलेलं दिसत नाही. आज माणिकराव कोकाटे बोललेत की आमचे आमदार जास्त आहे, आम्हाला पालकमंत्रीपद नाशिकचं मिळावं. आमचा दावा आजही आहे, उद्या आणि राहील कायम असं. ठीक आहे. धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले, पहाटेचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून मी असं म्हणालो की दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे. त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नव्यानं सरकार आलं. असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहे. काय वाटतं आपल्याला, अशा स्वरूपाचा काही धोका होता? नाही, धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमातून मी थोडंसं ते ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं. आता षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर म्हणजे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही. कोणी रचलं, कोणी काँग्रेस रचू शकत नाही. मग
हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की BJPच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचा आणि पवारसाहेबांचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवारसाहेब रागानं निघून गेले. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मीटिंग जी आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मीटिंग्स बोलवली गेली, परंतु त्या मीटिंगला अजितदादा काय हजर नव्हते. मग कुठे कामामध्ये अडकले असते. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा TV लावले 8-9 वाजता त्यावेळेला लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे. मी ताबडतोब पवारसाहेबांकडे गेलो. त्या पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे काय आणि हा प्रयत्न जे काही झालेला आहे काय हे होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणाचं ठरलं नाही ठरलं काय, अचानकच हे सगळं झालं. आणि त्यामुळे मग जे आम्हीसुद्धा जे आहे हे गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार ह्या सगळ्यांना गोळा करायला आम्ही सुरुवात केली. हे मला माहिती आहे. आणि त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका. परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतरसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता हे फार कठीण झालेलं आहे तुमची पुढची वाटचाल, तर तुम्ही जे आहे आता हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा येता पवारसाहेबांकडे परत या. आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते. त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील, परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग अजितदादा त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादांनाच उपमुख्यमंत्री करा, हे सुद्धा मी सांगितलं. आता त्याच्यामुळे काही लोक ज्यांना वाटत होतं की अजितदादा नाही तर आता आपण उपमुख्यमंत्री होऊ, त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्याबद्दल थोडासा रागसुद्धा त्यांना आला. परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं. हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्या वेळेला मी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोख कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही. ते त्यांनाच विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.